TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। उरुळी देवाची येथील आदर्श नगरमधील सर्वे नंबर 25 आणि 26 मधील जुना पालखी मार्गाला राजमाता जिजाऊ चौक असं नामकरण करण्यात आलंय। उरुळी देवाची मध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात असताना त्यावेळी ग्रामसभेत उरुळी देवाची गावातील विविध चौक आणि रस्त्यांना नावे देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता। त्या अनुषंगाने आज राम मंदिर मूर्तीच्या स्थापनेचा पवित्र दिवशी आदर्श नगर परिसरातील जुना पालखी मार्गास आणि चौकास जिजाऊ चौक असं नामकरण करण्यात आलंय। या नामफलकाचं उद्घाटन माजी नगरसेवक श्री गणेशाबा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील उपस्थित होते। या नामफलकाच्या उद्घाटनाप्रसंगी आदर्श नगर मधील विविध मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे पाटील यांनी सांगितले की ग्रामपंचायत अस्तित्वात असताना ग्रामसभेत आदर्श नगर मधील मुख्य रस्ते आणि चौकांना काय नाव द्यायचे याला मान्यता घेण्यात आली असून त्याप्रमाणेच विविध चौकांचे नामकरण करण्यात येणार असून येत्या काही दिवसात सगळ्या चौकांना आणि मुख्य रस्त्यांना फलक लावून नामकरण करण्यात येणार आहे। या प्रसंगी माजी नगरसेवक श्री गणेशाबा ढोरे यांनी देखील उरुळी देवाची गावांनी अगोदरच रस्ते आणि चौकांचं नामकरण केलं असल्यानं त्यांचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे। आज पालखी मार्गाचं आणि मुख्य चौकाचं जिजाऊ चौक असं नामकरण होत असताना अतिशय आनंद होत आहे की अतिशय दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून त्यावेळी ग्रामपंचायतने हे नाव सुचवलंय। ज्या आदर्श मातेमुळे हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं त्या मातेच्या नावानं आज रस्ता आणि चौकास नाव दिलं जात आहे आणि माझ्या हस्ते या नामफलकाचं उद्घाटन केलं जाते याचा मला अभिमान वाटत आहे। आदर्श नगर परिसराचा आणखी मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करू आणि या भागाचा कायापालट करू असं आश्वासन नगरसेवक श्री गणेशाबा ढोरे यांनी नागरिकांना दिलं आहे। जय भवानी। आपल्या भागातील